धरती के ऊपर यहां से होता हुआ पार्टी प्लस रायगढ़ मास्टर बिग बैश लीग 2025। किरीट पाटिल वाइस प्रेसिडेंट इस रायगढ़ मास्टर बिग बैश लीग के यहां पे बल्लेबाजी करते हुए, सॉरी गेंदबाजी करते हुए आपको नजर आएंगे। कप्तान किरण पाटिल, कैप्टन यहां पे नॉन स्ट्राइक में एक किरण पाटिल यहां से आपको देखने को मिलेंगे। कलवा के 50 प्लस एज के खिलाड़ी ऑन स्ट्राइक में, एक कलवा की खिलाड़ी है और एक पनवेल से बिलोंग करने वाले उल्वे से किरीट पाटिल 50 प्लस खिलाड़ी। किरीट पाटिल साहब को एक अपॉर्चुनिटी है, यहां से 3 विकेट लिए, हैट्रिक ली, तो अन्ना जी गावड़े, संजय भाई बॉस और भाई पाटिल साहब की ओर से 3000 रुपए की धनराशि। दोस्तों ये दोस्त का प्यार है एक दोस्त के प्रति, ये देखने को मिल रहा है। साम स्ट्राइक में आपको बल्लेबाज देखने को मिलेंगे किरण पाटिल, मैन फ्रॉम कलबे गांव से बिलोंग करते, आज दादर का बादशाह इस टीम में खेलते हुए नजर आएंगे। अंपायर की तरफ से सॉफ्ट सिग्नल आता हुआ 5 4 3 2 लेट्स प्ले। पहली गेंद यहाँ पे लेग ग्लांस की डीप फाइन लेग की तरफ यहाँ पे मोड़ दिए गेंद को, एक रन यहां से मुकम्मल किया जाएगा। किरण पाटिल काफी खूंखार बल्लेबाज उल्वे से बिलोंग करते हैं और उनकी बल्लेबाजी मतलब ताबड़तोड़ बल्लेबाजी, विस्फोटक बल्लेबाज के तौर पर उनकी पहचान है। वो पहचान यहां से दिखाएंगे, आने वाले वक्त में कितने रन बनाएंगे देखना होगा। यहाँ पे 6 फील्डर दायरे के बाहर देखने को मिलेंगे क्योंकि यहाँ से पावर प्ले नहीं है इस प्रतियोगिता में। 40 प्लस 45 50 के ऊपर की एज के खिलाड़ी खेलते हुए नजर आएंगे आपको। गेंदबाजी मार के ऊपर किरीट पाटिल वाइस प्रेसिडेंट इस रायगढ़ बिग बैश लीग के। टिप्पा खाने के बाद थोड़ा सा असमतोल उछाल देखने को मिला, आड़े बैट से खेलने की कोशिश की थी किरण पाटिल साहब ने। पनवेल कमेंट्री एसोसिएशन के वो भी अध्यक्ष है, प्रेसिडेंट है किरण पाटिल। लेफ्ट हैंड बल्लेबाज आपको देखने को मिलेंगे, उतने ही लेफ्ट हैंडेड गेंदबाज आपको नजर आएंगे। अंपायर के बाई तरफ से यहां से बाएं हाथ से गेंदबाजी करते हुए किरीट पाटिल साहब को देख सकते हो आप। यहां से 2 गेंदें हो चुकी है, 1 रन स्कोर बोर्ड के ऊपर। हाफ ट्रैकर की गेंद उठा के मारने की कोशिश की थी हुक शॉट के माध्यम से। गेंद यहां पे शॉट यहां पे गली में पकड़ी जाएगी, लेग गली में वहां पे गेंद पकड़ी गई है। 1 रन यहां से मुकम्मल करते हुए किरण पाटिल, बल्ले का और गेंद का सही से संपर्क नहीं हुआ और इसके चलते 1 रन यहां से मुकम्मल किया। 2 रन स्कोर बोर्ड के ऊपर दादर का बादशाह टीम का ये स्कोर है। किरण पाटिल मैन फ्रॉम एक कलवे के और दूसरे किरण पाटिल नॉन स्ट्राइक में मैन फ्रॉम उल्वे, खुद कप्तान सरसेनापति है। उतनी अच्छी गेंदबाजी करते हुए किरीट पाटिल सर की तारीफ करना चाहूंगा, प्रशंसा करना चाहूंगा किरीट पाटिल सर की। यहां पे ऑन ड्राइव किया, कारपेट को यहां से कारकेट के माध्यम से खेली गई गेंद ठन ठन करती हुई गेंद यहां पे खाउ कॉर्नर की तरफ ट्रबल होती हुई 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा। धीमे से बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 3 रन बिना कोई विकेट गवाए दादर का बादशाह सिकंदर भाई की टीम। दूसरी तरफ देखा जाए तो हिमांशु सूर्यामना, सूर्यकांत मस्कर साहब की टीम, कप्तान निनाद थारेकर। दूसरी बाजू में देखा जाए तो कप्तान किरण पाटिल ऑन स्ट्राइक में आपको देखने को मिलेंगे। किरीट पाटिल साहब ने हैट्रिक ली तो 3000 रुपए की धनराशि। अन्ना गावड़े, संजय भाई बॉस, भाई पाटिल सर। हाफ टैकल की गेंद इस बार पुल किया, वहां पे फील्डर तैनात है, पकड़ा जाएगा कैच, बड़ी यहां पे बच ली जाल में, बिग फिश इन द नेट। किरण पाटिल बैक टू द डगआउट, विकेट नंबर 1 इज अ डाउन।
गेंद को। यहाँ पे डीप काउ कॉर्नर के फील्डर शॉर्ट काउ कॉर्नर में आएंगे, गेंद को पकड़ेंगे, फेंकेंगे। तब तक के लिए यहाँ से एक रन मुकम्मल की। पहले ओवर की समाप्ति होती हुई पहले ओवर के बाद में 4 रन यहाँ पे देखने को मिलेंगे। स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर दादर का बादशाह टीम। मैन फ्रॉम हमरापुर के बल्लेबाज मैदान से बाहर जाते हुए दूसरे विकेट का पतन होता हुआ महज 4 रनों के ऊपर। अशोक जी ठाकुर यहाँ पे आ चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। जिसके कप्तान किरण पाटिल है। किरण पाटिल भी जल्द से जल्द आउट हुए, उसके बाद पारी संभालने के लिए आए थे संतोष भगत, वो भी मैदान से बाहर हो चुके। नए बल्लेबाज निर्दोष गरत काफी खतरनाक ये बल्लेबाज है। स्ट्राइक में अभी निर्दोष गरत देखने को मिलेंगे। सामने की तरफ गेंद को मोड़ दिया है, एक रन यहां से मुकम्मल किया जाएगा। हल्के हाथों से खेली थी, फ्लिक किया था, जस्ट फ्लाइट भी दी थी गेंद को। एक रन यहां से मुकम्मल किया जाएगा। काफी अच्छी गेंदबाजी, अटैकिंग गेंदबाजी होते हुए हिमांशु सूर्या अन्ना के गेंदबाजों की ओर से। पहले गेंदबाज किरीट पाटिल साहब की तारीफ करना चाहूंगा, 50 के ओवर में इतनी काबिले तारीफ गेंदबाजी की उन्होंने। अच्छी गेंद अंदर की तरफ आती हुई गेंद, फुलर लेन की ये गेंद थी। यहाँ पे थोड़ा बॉडी को स्ट्रेच किया था, कदमों को स्ट्रेच किया था, लेकिन यहाँ पे गेंद डॉट, गेंद की समाप्ति होती हुई अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ। यहाँ पे ऑन ड्राइव किया किरण पाटिल ने, एक रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। दूसरे रन की कोशिश की जाएगी, लेकिन तब तक के लिए गेंद को रोका जाएगा। सोनिया गायकवाड़ काफी बड़ी हस्ती, काफी बड़ा नाम टेनिस क्रिकेट के पटल के ऊपर, यहाँ पे विकेट कीपिंग करते हुए आपको नजर आएगा। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 6 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर दादर का बादशाह का टीम का ये स्कोर है। यहां से आज स्कोर को आगे बढ़ाना पड़ेगा। इस बार लॉप किया हवा में, ऑन ड्राइव, वहां पे खाऊ कॉर्नर की तरफ कैच पकड़ा गया। निर्दोष गरत जिस कदमों से आए उसी कदमों के साथ वापस जाना पड़ेगा। तीसरे विकेट का पतन होता हुआ चारों खान निश्चित किया गेंदबाज हेमंत ने। 6 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर। चाहूंगा तारीफ करना चाहूंगा अटैकिंग गेंदबाजी यहाँ पे करते हुए हिमांशु सूर्या अन्ना के गेंदबाज, पहले गेंदबाज किरीट पाटिल सर,
उसके बाद हेमंत आए गेंदबाजी करने के लिए। उनके पहले गेंद के ऊपर एक विकेट मिला उनको और इस 5वें गेंद के ऊपर एक विकेट मिला। महज 2 रन अभी तक खर्च कर चुके। एक गेंद शेष होगी उनके ओवर की। अच्छा क्रिकेट यहाँ पे देखने को मिलता है। अन्ना जी गावड़े साहब का नाम लेना चाहूंगा, अध्यक्ष प्रेसिडेंट है इस 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश लीग के। वाई पाटिल साहब, किरीट पाटिल साहब वाइस प्रेसिडेंट है, विजय पाटिल सर, विजय खिल्लारे साहब, शशिकांत भंडारकर साहब, संदीप जी पाटिल, हंसुराम जी पाटिल, ये सभी स्टार कास्ट और सतीश पाटिल। ऑन ड्राइव किया यहाँ पे, हल्के हाथों से फ्लिक किया था। गेंद यहाँ पे शॉर्ट काउ कॉर्नर में देखी जाएगी और पकड़ी जाएगी। 1 रन यहाँ से मुकम्मल किया। अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 7 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर दादर का बादशाह का यह स्कोर है। ये देखने को मिला। किरण पाटिल यहां से मैदान से बाहर हुए। 4 विकेट का पतन होता हुआ 9 रनों के ऊपर। दादर का बादशाह इस टीम के लिए गोपीनाथ शेठ बोकल साहब की ओर से ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है। धन्यवाद कहना चाहूंगा हमरापुर विभाग 40+ के आधार स्तंभ गोपीनाथ शेठ बोकल, उनकी तरफ से हमारे इस 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश प्रतियोगिता के लिए भी ढेर सारी शुभकामनाएं है और दादर का बादशाह इस टीम के लिए भी शुभकामनाएं। धन्यवाद। अच्छी गेंद यहाँ पे यू मिस, आई डेफिनेटली हिट, विकेटों का पतन किया। लगभग देखा जाए तो 5 विकेट मैदान से बाहर। जित कदमों से ये आए बल्लेबाज उस कदमों से आए, कब चले गए पता ही नहीं चला। डक विकेट का शिकार होते हुए
1797 में जब इंग्लैंड के महाराज आउट हुए थे, तब एक न्यूज़पेपर में आया था डक विकेट महाराज हुए। तब से इसको डक विकेट कहा जाता है, क्योंकि डक होता है उसका जो एज होता है उसका साइज गोल होता है, और तब से इस विकेट को डक विकेट कहा जाता है। और ये डक विकेट का पतन होता हुआ आपको देखने को मिला। टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर यहाँ पे स्थिर है, 9 रन स्कोरबोर्ड के ऊपर 5 विकेट के ऊपर। अच्छी गेंदबाजी करते हुए योगेश को आपने देखा, अच्छी गेंदबाजी करते हुए किरीट पाटिल को देखा। इस बार हल्के हाथों से फ्लिक किया, ऑन ड्राइव किया है। गेंद यहां पे देखा जाए तो डीप मिड विकेट पे देखी जाएगी। एक रन यहां से मुकम्मल किया। यहां से पारी को बनाना पड़ेगा, भुनाना पड़ेगा, क्योंकि यहां से बद से बदतर हालात हो चुके हैं। लगभग 5 विकेट का पतन हो चुका है। महेंद्र बुआ जिनके पास अनुभव है, तजुर्बे है, उनको यहां से पारी को संभालना पड़ेगा। साझेदारी यहां से बनानी पड़ेगी। साझेदारी इज ए इंपॉर्टेंट फैक्टर, पार्टनरशिप इज ए इंपॉर्टेंट फैक्टर ऑफ द क्रिकेट। यहां से लेट कट किया, आपको देखने को मिला। महेंद्र बुआ के माध्यम से लेट कट के माध्यम से 1 रन यहां से मुकम्मल की गई, और 1 रन के साथ यहां से धीमे से बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 11 रन 5 विकेटों के नुकसान के ऊपर। गुंडप्पा विश्वनाथ सर का ये फेवरेट शॉट लेट कट अंतरराष्ट्रीय क्रिकेट में, और वही लेट कट यहां पे देखने को मिला। छोटी सी पट्टी जैसी बैट लेके आते थे विश्वनाथ जी। इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, हुक किया है, लेकिन वहां पे फील्डर तैनात है, मस्तक के ऊपर दस्तक दी, उसको यहां से पकड़ने की कोशिश दूसरे खिलाड़ियों ने की। लगभग देखा जाए तो डीप मिड विकेट और डीप बैकवर्ड स्क्वायर का फील्डर दौड़ के आए और उस गेंद को रोका। 2 रन बचाए मैं तो कहूंगा इस टीम के लिए। अच्छा यहाँ पे योगदान देते हुए एज अ फील्डर हिमांशु सूर्या, अन्ना की ये फील्डर सभी, और यहाँ पे अच्छा योगदान देते हुए दोनों खिलाड़ी यहाँ से धीमे धीमे से साझेदारी पनपती हुई। 3 रनों की साझेदारी हो चुके हैं समीर और महेंद्र। तीसरे ओवर की यहाँ पे समाप्ति अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ। 13 रन स्कोरबोर्ड के ऊपर 5 विकेटों के नुकसान के ऊपर दादर का बादशाह टीम। सबों को इकट्ठा करने वाला ये खेल है, इस वजह से इसको काफी प्रतिसाद मिलता है भारत देश में। भारत का यहाँ पे राष्ट्रीय खेल हॉकी है, लेकिन क्रिकेट को बहुत पसंद किया जाता है। गली तक, गली से लेके दिल्ली तक और दिल्ली से लेके गली तक ये क्रिकेट खेला जाता है। आज इस प्रतियोगिता को आप देख सकते हो। 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश लीग, अन्नाजी गावड़े, किरीट पाटिल, विजय पाटिल, वाई बी पाटिल साहब, सतीश पाटिल, पेन तहसील के यहाँ पे अध्यक्ष है 40+ विभाग के शशिकांत भंडारकर साहब, और उनके साथ सभी हमारे सूर्यकांत जी बस्कर हो गए, असुराम जी हो गए हमारे भेंडकल के, संदीप जी पाटिल हो गए हमारे भेंडकल के, सभी यहाँ पे सहयोगी। विजय जी खिल्लारी साहब का नाम लेना चाहूँगा, उस बार चौधरी साहब का नाम लेना चाहूँगा। ये सभी यहाँ पे योगदान देते हुए और उनके माध्यम से यहाँ पे प्रतियोगिता का ऑर्गेनाइजेशन किया गया है। हाफ ट्रैकर की गेंद इस बार स्क्वायर कट करना चाहते थे, लेकिन यहाँ पे अतिरिक्त उछाल मिला गेंदबाज को, और इसके चलते अंपायर ने वाइड भी दिया है। दिशा से बढ़ के और वाइड पे जाके अटके अंपायर से पनिशमेंट मिलती हुई हमारे पाटोले सर और सागर मोरे सर यहाँ पे अंपायरिंग करते हुए। बड़ा शॉट यहाँ पे इनसाइड आउट किया था, लॉन्ग ऑफ के दायरे में, वहां पे फील्डर बन जाएंगे दर्शक, फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद जाएगी बाउंड्री के बाहर 6 रन के लिए।
चुके, साझेदारी हो चुके। यहां से लेट कट किया, ये गुंडप्पा विश्वनाथ सर का फेवरेट शॉट, और यही फेवरेट शॉट खेलते हुए खिलाड़ी यहां पे देखने को मिलेंगे महेंद्र बुआ, जिनको नासिक भूषण, रायगढ़ भूषण अवार्ड से सम्मानित किया गया है। वही यहां से चलते हुए, मैं पहले ही बोला था, अगर यहां से पारी को संभालना है तो यहां पे फ्रंट फुट के ऊपर खेलना पड़ेगा महेंद्र जी को, वो करते हुए, लीड करते हुए, क्योंकि यहां से साझेदारी अभी 14 रनों की देखने को मिलेंगी दोनों खिलाड़ियों में। अच्छा योगदान व्यक्तिगत देते हुए महेंद्र बुआ, मैन फ्रॉम कल्बे के ये जानदार शानदार ये खिलाड़ी, विस्फोटक खिलाड़ी के तौर पर उनकी एक पहचान है, वो पहचान यहां से बताते हुए गेंदबाजी बार के ऊपर गेंदबाज जंबो, इस बार लॉफ्टेड कवर ड्राइव देखने को मिला, डीप एक्स्ट्रा खबर की तरफ गेंद जाती हुई, अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ, वीरेंद्र सहवाग सर, जैसे पाकिस्तान के शोएब अख्तर के ऊपर वो छक्का रखा था 2003 के वर्ल्ड कप में, सचिन रमेश तेंदुलकर साहब ने 2003 के वर्ल्ड कप में वो छक्का रखा था ना शोएब अख्तर को, उस तरह उसी कॉपी बुक स्टाइल में ठोका छक्का। बन जाएगा फिर से एक बार दर्शक दिरोगा में गेंद जाएगी, यहां पे महेंद्र बुआ ने बल्लेबाजी का शिकंजा कस लिया है, इस बार ठोकम ठोक बल्लेबाजी करते हुए महेंद्र बुआ, मैन फ्रॉम कल्बे। महेंद्र बुआ, उनके आवाज से सुनने को मिली, उनके एक्सप्रेशन को पता चलता है हमें, जिस तरह से एक्सप्रेशन उन्होंने दिए ना, पता चला कि ये पाले में गेंद खदेड़ सकते थे, लेकिन दोस्तों जहां पे संपर्क ने वहां पे उत्पत्ति नहीं, ऐसे कहा जाता है। फिर से एक बार पाले में गेंद भी उठा के मारा, फील्डर बन जाएंगे दर्शक, बम बम बोले, चक्के के द्वार खोले, आया तन तनाता हुआ छक्का महेंद्र बुआ के बल्ले से, टन टन करती हुई गेंद आसमान को छूती हुई छक्का। स्कोर को आगे बढ़ाना है तो पार्टनरशिप ये इंपॉर्टेंट फैक्टर होता है क्रिकेट में। 33 रन की यहाँ पे पार्टनरशिप दोनों खिलाड़ियों में है, एक खिलाड़ी मार रहा है तो दूसरे को साझेदारी का रोल निभाना ही पड़ता है, सहयोगी का रोल निभाना पड़ता है, वो सहयोगी का रोल निभाते हुए समीर जंबो के ऊपर जंबो यहाँ पे रन बनाए, जंबो वड़ा पाव होता है उस तरह से जंबो रन आए ये इस ओवर में। 29 रन स्कोर बोर्ड के ऊपर आपको इस ओवर में देखने को मिलेगा, और कुल मिला के रन, टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 42 रन। जो टीम संकट में थी वो संकट मोचक हुआ इस बार महेंद्र बुआ, में पहले ही बोला था उनमें काबिल थे, क्षमता है, कैलिबर है, ये देखने को मिला महेंद्र बुआ। दत्ता, इस बार दत्ता भगत गेंदबाजी मार्के पर, ये भी काफी नामचीन खिलाड़ी है, नांदगांव से बिलोंग करते हैं खिलाड़ी, खतरनाक खिलाड़ी 40 प्लस के, गेंदबाजी भी करते हैं और बल्लेबाजी भी करते हैं, वही दत्ता भगत गेंदबाजी में आपको देखने को मिलेंगे।
शफल करके खेला था। इस बार पहले तो लेग स्टंप के ऊपर खेले, पिछले बार ऑफ स्टंप के ऊपर आए, एक रन यहां से सामने की तरफ मोड़ दिया। समीर को सहयोगी का रोल ही अदा करना है, क्योंकि इस बार महेंद्र बुआ के बल्ले से रन आ रहे हैं तो उनको अधिकतम स्ट्राइक पे लाना ये लाजमी हो जाएगा। दोस्तों यही तो कैलकुलेटेड क्रिकेट है ना। अच्छा अगर गेंद आएगा तो उसको रिस्पेक्ट कीजिए, खराब गेंद होगी चौका छक्का दागिए, जो फॉर्म में चल रहा है उसको स्ट्राइक पे लाइए। इट इज कॉल्ड एज कैलकुलेटेड क्रिकेट। यही क्रिकेट देखने को मिल रहा है। अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी दत्ता भगत को, क्योंकि 42 रन खर्च कर चुके हैं। आपके जंबो कमबैक करने वाली गेंदबाजी करनी पड़ेगी। प्रयास तो किया जा रहा है। 43 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर। इस बार लेट कट करने की कोशिश की थी लेकिन छेड़छाड़ नहीं की। देखा ऑफ स्टंप के काफी बाहर जा रही है, बल्लेबाज ने हाथ खोलने का मौका नहीं लिया, लेकिन यहां पे अंपायर ने तो हाथ खोलने का मौका लिया और 44 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 44 रन लॉस ऑफ 5 विकेट्स। 31 रनों के ऊपर व्यक्तिगत योगदान देते हुए महेंद्र जी, मैन फ्रॉम कलवे। इस बार लॉप किया है, हवा में है, वहां पे खाऊ कॉर्नर की तरफ पकड़ा जाएगा कैच। एलिवेशन नहीं दे पाए, बॉडी का जो बैलेंस था वो थोड़ा सा इधर उधर था। हमने देखा प्रॉपर शॉट नहीं ये था, बैलेंस गया था, उसके चलते एलिवेशन नहीं मिला। खाऊ कॉर्नर की तरफ महेंद्र बुआ का पारी कांत हुआ। 31 यहां से रन देखने को मिले, व्यक्तिगत महेंद्र बुआ ने बनाए और टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 44 रन 6 विकेटों के नुकसान के ऊपर। पूरी करते हुए लाइक 22 का अंपायर का इशारा आता हुआ अंतरराष्ट्रीय क्रिकेट का 23वां रूल यहां पे इस्तेमाल करते हुए अंपायर निनाद तारेकर सोचते हुए यहां पे शॉट मिड विकेट में फील्डिंग करते हुए आपको नजर आएंगे। खुद कप्तान है, सरस सेनापति इस टीम के, काफी खूंखार बल्लेबाज है, काफी पहचान है उनकी और काफी पहचान इस क्रिकेट के पटल के ऊपर उनकी है। निनाद तारेकर बड़ा नाम पारगाउट क्रिकेट का। इस बार ऑफ ड्राइव किया, लॉन्ग ऑफ क्षेत्र में खेली गई गेंद है, वी शेप में गेंद को खेला गया। दत्ता भगत गेंदबाजी करते हुए कमबैक करने वाली मैं तो मानूंगा गेंदबाजी है। इससे पहले गेंदबाजी हुई, उन्होंने 29 रन खर्च किए। उसके बाद इक्के दुक्के से काम चलाया जा रहा है। दादर के बादशाह के बल्लेबाज की ओर से समीर ऑन स्ट्राइक आपको बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे। इस बार फुलर लेंथ की गेंद थी, कदमों का इस्तेमाल किया था, थोड़ी चहलकदमी की थी, ऑफ स्टंप के बाहर निकल के मारने की कोशिश की थी लेकिन बल्ले के ऊपर गेंद नहीं आई। अंपायर की तरफ से 22 का इशारा आता हुआ। टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगे 48 रन 48। अच्छा स्कोर है। अगर 29 रन नहीं आते तो खतरे की घंटी बजी थी, इसलिए महेंद्र को मैं संकट मोचक एज अ बल्लेबाज कहना चाहूंगा। दत्ता भगत इस ओवर की आखिर की गेंद शेष वो फेंकते हुए नजर आएंगे। इस बार फिर से एक बार लॉप किया, हवाई यात्रा के ऊपर सफर करती हुई गेंद कुछ देर के लिए आपने देखा डीप एक्स्ट्रा कवर में गेंद को रोका गया है। लॉन्ग ऑफ के फील्डर को यहाँ पे डीप एक्स्ट्रा कवर तक ट्रैवल करना पड़ा, दौड़ के आना पड़ा और उसको गेंद को फील करना पड़ा। निर्धारित 5 ओवर के बाद कुल मिला के रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 50 रन 51 रन की यहाँ से आवश्यकता होगी। आने वाले 5 ओवर में, 5 ओवर मतलब 30 गेंदें, 30 गेंदों में 51 रन की आवश्यकता जीतने के लिए। हिमांशु सूर्यान्ना कप्तान निनाद तारेकर के और ओनर सूर्यकांत मस्कर इनके टीम के लिए होगा। क्या होगा क्या नहीं होगा इसका आंखों देखा हाल बताने के लिए कॉम बॉक्स में हम बदलाव करेंगे। हमारे जितेंद्र मात्रे सर को हम इनवाइट करना चाहूँगा, कॉम बॉक्स में आइए, पधारिए, आपकी आवाज़ से अगले सत्र का कमेंट्री कीजिए।
महेंद्र शेठ घरत साहेब त्यांच्या माध्यमातून टी शर्ट आणि ट्रॅकच्या स्वरूपामध्ये तब्बल 2.5 लाखाची मदत आमच्या या स्पर्धेला झाली. त्यांचं विशेष धन्यवाद. डॉक्टर मनीष पाटील साहेब रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, त्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आम्हाला देण्यात आलेल्या आहेत. अण्णाजी गावडे जनरेटरचं विशेष सहकार्य आहे, आर्थिक मदत देखील आहे. गोविर्लेचे काका व ग्रामस्थ, मैदान व लाईटची व्यवस्था आहे. DB काका रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, त्यांच्याकडून 5,000 रुपयाची अर्थक देणगी देण्यात आलेली आहे. जगदीशजी ठाकूर आणि अशोकजी ठाकूर यांच्या माध्यमातून जर एखादी इमर्जन्सी घटना घडली तर त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा 24 तास इथे असते. पहिल्या दिवसापासून उद्याच्या शेवटच्या दिवसापासून ही सेवा असणार आहे. त्यांचं विशेष सहकार्य आहे. सौरभ मोबाईल पेन तालुक्यातील एक नामांकित मोबाईल शॉप, त्यांच्या माध्यमातून मला फ्रीज देखील देण्यात आले, त्यांचं विशेष धन्यवाद. सूर्यकांत दादा मस्कर सूर्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट्स असणार आहे आमच्या या स्पर्धेमध्ये, त्यांचं विशेष धन्यवाद. आणि इम्तियाज मनियार सर प्रीमियर मोटरचे पेनचे सर्वा, त्यांच्याकडून विजेत्या संघाच्या संघ मालकास विशेष भेट म्हणजे 2 व्हीलर बाईक असणार आहे. मुकेशजी भंडारी साहेब आगरी कोली एकता समाज मंडळ गोराई मुंबईचे विश्वस्त, त्यांच्याकडून 5,000 रुपयाची आर्थिक सडल हाताने आम्हाला मदत करण्यात आलेली आहे. आणि अपंग हँडिकॅम जो आमचा एक दादा आहे रामवाडीचा, त्यांना 11,000ची रोख चेक त्यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या एकता आगरी कोली समाजच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचं विशेष धन्यवाद. भाग्यश्री सुदर्शन पाटील ग्रुप ग्रामपंचायत जोहे, सुदर्शनजी पाटील समाजसेवक हनुमानपाडा यांच्याकडून 5,000 रुपयाची आर्थिक मदत आहे. पेंटर लहू ठाकूर ज्यांना रायगड भूषण पुरस्कार मिळाला आहे, त्यांच्या माध्यमातून इथे मला महाराजांची इथे प्रतिमा देण्यात आली, त्यांचं विशेष धन्यवाद. मर्पीशेठ किरियाडो यांनी सातत्याने आम्हाला मदत केली, यावर्षी देखील त्यांची आर्थिक मदत आमच्या स्पर्धेला लाभलेली आहे. धनवीन स्पोर्ट्स अलिबागचे सर्वा मालक CEO मॅनेजिंग डायरेक्टर समीर भाऊ चौगुले सर यांच्याकडून आम्हाला स्पर्धेसाठी सायकल असणार आहे. गंगाराम देवजी म्हात्रे मलेगरवाडी यांच्याकडून 2,000 रुपये. समाजसेवक गोपीनाथ शेठ मोकल आणि 40+ हमरापूर विभाग संघटनेचे आणि अर्थातच त्या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ त्यांनी आम्हाला 5,555 रुपयाची आर्थिक मदत आहे. संजय भाई बॉस अर्थात जे मगाशी आले होते छाया रिसोर्टचे सर्वा मालक आणि ज्यांनी क्रिकेटवर नितांत प्रेम केलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून एक मोठं मैदान मलेगर इथं होत आहे, मानगर इथे होत आहे, 70% काम मैदानाचं झालं आहे, अशा त्यांनी देखील आम्हाला इथे 5,000ची आर्थिक मदत केली. अशा सर्व दानशूर देणगीदारांचं आणि सडल हाताने ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचं आम्ही आमच्या 40+ रायगड मास्टर बिग बॅश स्पर्धेच्या माध्यमातून विशेष धन्यवाद मानतोय. आणि विशेष संस्थापक अध्यक्ष पेन तालुका 40+ यांच्याकडून देखील विशेष सर्वांचं धन्यवाद म्हणून मी पुन्हा एकदा कॉमबॉक्समध्ये आपल्याला जितेंद्र म्हात्रे सर आमचे वरिष्ठ सिनियर समालोचक आणि त्यांच्या समवेत आमचे दत्ता म्हात्रे सर देखील जोडले जातील. चल बोलूया कॉमबॉक्समध्ये. जाऊया आपण मैदानाकडे, जिथं सामना रंगतोय तो दादरचा बादशाह विरुद्ध हिमांशू सूर्य अन्ना 11 या 2 संघांच्या दरम्यान ही खरं तर लढत होते. आणि दादरचा बादशाह या संघानं 50 धावा जमवले तर 5 षटकामध्ये, अर्थातच 51 धावांचं जे लक्ष ठेवलंय ते हिमांशू सूर्य अन्ना 11 या टीमसाठी, अर्थात 30 चेंडूत 51 धावा. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 मध्ये सर्व क्रीडा रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं त्याचबरोबर आयोजकांचं आणि पूर्ण टीम मॅनेजमेंटचं आम्ही जितेंद्र पाटील खारपाले सहर्ष स्वागत करतोय आणि आपल्याला घेऊन चालतोय मैदानामध्ये. हिमांशू सूर्य अण्णा 11 संघानं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं दादरचा बादशाह या संघाला खेळण्यासाठी, प्रथम फलंदाजी करण्यासाठी. आणि त्यांनी ती 5 षटकांमध्ये 50 म्हणजे प्रति षटक 10 धावांच्या ॲव्हरेजने धावा कुठून काढल्यात आणि 51 धावांचं जे लक्ष्य आहे ते समोर ठेवण्यात आलंय. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये जरा कृपया पाठवा, कारण सलामीची जोडी मैदानात उतरली. ती हिमांशू सूर्य अण्णा 11ची सलामीची जोडी मैदानात, अर्थात स्ट्राईक एंडवर असतील प्रदीप आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत निनाद. आणि गोलंदाजीचा पहिल्या षटकाचा भार सांभाळतील दिनेश. साठी एक सुंदर आणि अफलातून ही स्पर्धा
खरं तर स्पर्धेचं विहंगम दृश्य या मैदानामध्ये दिसतंय आणि त्याचं सर्व क्रेडिट अर्थात त्याचं श्रेय या आयोजकांना जात आहे, खास करून माननीय श्री सतीशजी पाटील यांच्या आणि त्यांचे सहकारी असेल त्यांच्या अथक प्रयत्नाने ही रंगलेली स्पर्धा या मैदानावर खऱ्या अर्थानं कलरफुल जर्सीमध्ये ही सर्व खेळाडूंचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा दिसते. अतिशय अथक परिश्रम घेऊन ही स्पर्धा खऱ्या अर्थाने खेळाडूंपर्यंत पोहोचवली आणि प्रेक्षकांपर्यंत. चला, अंपायरना विनंती असेल की सर मॅचला स्टार्ट करा. 51 धावांचं लक्ष्य 30 चेंडूत. दिनेश यांना पहिल्या षटकात भार सोपवण्यात आला, अर्थात अंपायरचा इशारा येतोय लेट्स प्ले. पहिलं षटक हाताळण्यासाठी दिनेश. पहिल्या चेंडूला टॅप केले, पॉइंटच्या दिशेनं मारले. डीप पॉइंट मध्ये ते एक खेळाडू तैनात होता, त्यांच्याकडनं मिस फिल्डिंग झाली आणि त्याचा फायदा होतोय तो. अर्थात 4 या धावन खातं स्वतःच आणि टीमचं सुद्धा खोललंय. येतो एक सणसणीत चौकार. पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केले दिनेश यांचं फलंदाज प्रदीप यांनी. निश्चित पाहूया दुसऱ्या चेंडूवर कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळला आणि एक बेसिक क्रिकेट हे क्रिकेटचं तंत्र ज्यांना अवगत आहे, कारण हे 40+ क्रिकेट आहे, ज्यांनी खूप सारं क्रिकेट अगोदरच्या काळात खेळलं गेलं आहे आणि त्यांना माहीत आहे की एक मोठा फटका आल्यानंतर एक डिफेन्सिव्ह फटका खेळणं गरजेचं असतं आणि स्ट्राईक रोटेट करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि ते काम इथे दोन्ही खेळाडू आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. खऱ्या अर्थानं खूप चांगलं क्रिकेट या मैदानावर खेळताना बघतोय. माझ्यासोबत नक्कीच एक वाशी विभागातील एक नामांकित समालोचक आणि त्याचबरोबर अतिशय उत्तम निवेदक आणि लेखक, ज्यांच्या लेखणीतून अगदी सहज सुलभ शब्दांच्या माळा गुंफल्या जातात, अशा सन्माननीय दत्ता म्हात्रे सर माझ्या सोबतीला असतील. थोड्याच वेळात त्यांच्याकडे आपण वळूया. जाऊया तत्पूर्वी दिनेश यांच्या षटकातील तिसऱ्या चेंडूकडे वळूया. त्यांचा सामना करतील आता डावखुरे फलंदाज निनाद. थोडेसं क्षेत्ररक्षणात बदल करत असताना, कारण आपल्याला माहीत आहे की क्रिकेटच्या मैदानात जेव्हा उजवी डावी जोडी खेळली जाते तेव्हा मात्र थोडीशी जी डोकेदुखी असते ती गोलंदाजांसोबत कप्तानाला सुद्धा असते, कारण प्रत्येक चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षण बदलताना थोडासा वेळ घेण्यात येतो आणि ही डोकेदुखी जर तोडायची असेल तर मात्र या जोडीला फोडावं लागेल. दिनेश यांच्या षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट हँडेड बॅट्समन निनाद. पहिल्या चेंडूवर क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाते डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि तिथं केवळ एक धाव जोडली जाईल धावफलकावर. एक डबल धाव घेण्याचा प्रयत्न तिथं होता, परंतु तिथं शक्य नव्हतं आणि केवळ एका सिंगलनं धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती 6. 51 धावांचं समोर लक्ष आहे, म्हणजे प्रतिषटक तुम्हाला 10च्या गतीनं पळायचं आहे. 5 षटकांचा सामना. पुन्हा एकदा तीच स्थिती निर्माण होते. एक सिंगलनं मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल करावा लागतोय. दिनेश षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात टॅप करण्याचा प्रयत्न केला, परंतु मिस टायमिंग झालं. कोणत्याही प्रकारची ताकद या फटक्यामध्ये नव्हती आणि पहिल्या गाड्याचं पतन होतंय. प्रतीक बॅक टू द डगआउट. पहिला बायकर्स मॅन म्हणून ज्याची एक वेगळी ख्याती आहे ते आकाश तारेकर यांचे मामा खरं तर सोने गायकवाड सध्या. आणि
ऑक्शन सोहळ्यामध्ये सगळ्यात जास्त बोली कोणावर लागली असेल तर या खेळाडूवर लागलेले, एवढं पोटेन्शियल या खेळाडूवर आहे आणि 40+ क्रिकेट सध्या पनवेल विभागातलं प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्या खेळाडूने गाजवलेलं आहे ते सध्या सोन्या गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला चेंडू अगदी स्टायलिश पद्धतीने हलक्या हातानं टॅप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू येतोय डीप पॉईंटच्या दिशेनं आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल जोडली जाईल धावफलकात. सर का असू नये, कारण आपण सांगितलं तर सर्वात जास्त बोली या खेळाडूवर लागले असेल. आपण पाहिलं होतं यष्टीरक्षण करत असताना प्रत्येक चेंडूवर त्यांचं जो गॅदर करण्याची एक कला अवगत असते. यष्टीरक्षक म्हटल्यावर तुम्हाला चेंडूवर ज्या पद्धतीनं टप्पा रिलीज होतो तेव्हा मात्र तुम्हाला ते काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ते ओळखायचं असतं की चेंडू कोणत्या दिशेने जाईल. जाऊया पुन्हा एकदा दिनेश यांच्या पुढच्या चेंडूवर. यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड शॉट, परंतु स्वीट टायमिंग ऑफ द बॅट पाहायला मिळाला. चेंडू गेला सीमारेषा बाहेर. येतोय या डावखुरा फलंदाज निनाद यांच्या हॅलो, थँक्यू डीजे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा आणि सध्या कॅप्टन नॉक खेळत असताना आपण पाहतो कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. ॲज अ कॅप्टन म्हणून मला का निवडलं गेलं हे त्याने या बॉलवर दाखवून दिलं आणि एक देखणा फटका आपण पाहिलं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार षटकारासाठी पाठवून दिलं आहे. म्हणजे प्रतिषटक आपण जर पाहिलं रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 10च्या सरासरीनं चालायचं होतं. पहिल्या षटकामध्ये आता 13 धावा जमा केले आहेत आणि इथून सांगून देतात की पुढचा प्रवास त्यांचा कसा होणार आहे. 51 धावांचा या ठिकाणी पल्ला गाठायचा आहे आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात आणि हे खरं तर 40+ क्रिकेट सध्या पाहतोय. अगदी या मैदानामध्ये भरपूर ऊन आहे, परंतु उन्हाची तमा न बाळगता तेवढ्याच ताकदीनं हे सर्व खेळाडू आपली कला या ठिकाणी सिद्ध करत असताना आपण पाहतोय या 40+ मैदानावर. कारण मंच बडा तो पंच भी बडा असं आपण सातत्यानं म्हणत असतो, कारण ही बिग बॅश लीग आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपला कॉन्ट्रीब्युशन द्यायचंच आपल्या संघ मालकासाठी. नक्कीच सर. आणि बघा आपण म्हणत असतो 40+ जरी क्रिकेट असलं तरी ह्याच्यातून यंग जनरेशनला सर बरंचसं काही शिकण्यासारखं आहे. केवळ 10 धावांचं प्रतिषटक आव्हान असताना इथं मात्र 13 धावा कुठल्यात पहिल्या षटकाखेर. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला नाही. एक मोठे फटके आणले आणि स्ट्राईक रोटेट करण्याचं जे कसब आहे त्या दोन्ही खेळाडूंकडे आहे आणि हेच मला वाटतं येणाऱ्या यंग जनरेशननी मला वाटतं ॲडॉप्ट केलं पाहिजे. कशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता ॲव्हरेज आपलं सामोरे गेलेत ॲव्हरेजला. यस, यंग खेळाडूंचं क्रिकेट आपण पाहिलं तर षटकार आणि चौकारांवर भर दिला जातो, परंतु 40+ क्रिकेट आपण जर व्यवस्थित पाहिलं तर तिथे चौकार षटकार आणि त्याच्यासोबत सिंगल डबलला देखील भरपूर त्याच्यावर देखील विश्वास ठेवला जातो. अशा प्रकारचं क्रिकेट आहे जे तरुणांनी देखील त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे. फुल टॉस आणि त्या फुल टॉसला आमंत्रण स्वीकारलंय. तिथं मात्र क्षेत्ररक्षक होता. थोडासा जर अजून प्रयत्न झाला असता कदाचित तर झेल झाला असता, परंतु तिथे येतोय त्यांच्या बॅटमधून एक पुन्हा एकदा सोन्या गायकवाड यांच्या बॅटमधून येणारा झालं नाही. सरळ चेंडू झालं. स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीनं खेळलेला फटका केवळ सिंगलनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते. या एका सिंगलनं धाव फलक 20 पार्टनरशिप खऱ्या अर्थानं होते. 51 धावा समोर असताना सर. येस, दादरचं बादशाह टीमला आता मी म्हणेन एका ब्रेक थ्रूची गरज आहे, कारण ही जोडी जास्त काळ मैदानावर टिकली तर ही मॅच लवकर फिनिश करेल, परंतु यापैकी एक विकेट घेणं आता गरजेचं आहे दादरचा बादशाह टीमला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ जाऊन विसावतोय. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जिथं तैनात केलंय त्याच्याकडं केवळ एका धावाने पुन्हा एकदा धावफलक सरसावेल. धावसंख्या होते ती 21. आता धावा व्यत्या 21.
21 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत चांगली दमदार कामगिरी या दोन्ही खेळाडूंमार्फत होताना दिसते एक विकेटच्या पतनानंतर. परंतु एकीकडे एक सोन्या गायकवाड सारखा एक दिग्गज फलंदाज तर दुसऱ्याकडे स्वतः कप्तान जसं आपण म्हटल्याप्रमाणे लीडिंग फ्रॉम द फ्रंट एक चांगली खेळी करताना. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस करताना दिसला, त्वरित ओळखला गेला आणि डीप पॉईंटच्या दिशेनं फटका खेळण्यात आला. तिथं क्षेत्ररक्षक होता डीपमध्ये आणि केवळ एक धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल. एकूण धावसंख्या होती ती 22 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर ते बॉलच्या मेरिटवर खेळण्याचा जास्त प्रयत्न करतात आणि कुठेही खेचून फटके मारण्यापेक्षा बॉलच्या मेरिटवर. कारण अगोदरचा सोन्या गायकवाड यांचा षटकार देखील आपण पाहिला तर तो देखील त्यांनी जो बॉल ज्या दिशेने आला त्याच दिशेने त्याला बॉलला मारणं पसंत केलंय आणि त्यामुळे ह्या जोडीला आता तोडणं फार मोठं चॅलेंज आहे दादरचा बादशाह या टीमकडे. परंतु एवढ्या मोठ्या लीगमध्ये आपण खेळतो तेव्हा तुम्हाला हे काम करावंच लागेल. नक्कीच सर. आता जे स्वतः कर्णधार आहेत निनाद, आताचा जर फटका पाहिला तर खूप कमी प्रमाणात आताच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीनं मात्र गॅप शोधून काढला होता आणि त्यांना माहीत आहे की कोणत्याही प्रकारची मोठे फटके मारण्याची गरज नाही. अगदी हलक्या हातानं फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्यात त्यांना यश आलं आणि एक सिंगल नंतर पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणतात आणि स्ट्राईक रोटेट करणं हे तुम्हाला खूप गरजेचं असतं. इथं ही सातत्यपूर्ण कामगिरी या दोन फलंदाजांमार्फत होते. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर 4 बॉल फेस करत असताना 9 धावा दोन्ही खेळाडूंनी काढलेल्या आहेत आणि इथे भरपूर जोरात अपील करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. ते सांगतात कशा पद्धतीनं बॉल पिचिंग झाला या वेळेला. अंपायर डिसिजन विल बी फायनल लक्षात घ्यायचं आपण. ह्या स्पर्धेचा आपले नियम आहे आणि ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर टेम्परामेंट वेगळ्या टेम्परामेंटने खेळतात. कुठेही प्रकारची घाई नाही, अगदी संयम, डोक्यावर बर्फ ठेवून सध्या दोन्ही खेळाडू. कारण त्यांना माहिती आहे बॉल आणि आता धावांमध्ये फारसा अंतर राहिलेलं नाही. त्यामुळे जोखीम पत्करण्यापेक्षा ही मॅच लवकरात लवकर फिनिश करण्याचं टार्गेट त्यांच्यासमोर आहे. नक्कीच सर. तुम्ही ज्या पद्धतीने आता वर्णन केले दोन्ही खेळाडूंचं तर क्रिकेट असं म्हटलं जातं क्रिकेट इज द गेम ऑफ 3 T's. जिथं तुम्हाला टेक्निक, टायमिंग आणि टेम्परामेंट या तिन्ही गोष्टी असणं गरजेचं असतं. आणि धावसंख्या झाली ती 24 धावा झाल्या तर धाव फलकावर अजूनही 27 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तर 18 चेंडू 27. तितकंसं कठीण आव्हान नाही आहे. 2 मोठे फटके आले तर मॅच जवळपास एकतर्फी होऊ शकते. 27 धावा 18 चेंडूंमध्ये. 18 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. त्याचमुळे एखादा ब्रेक थ्रूची इथे नितांत गरज आहे दादरचा बादशाह टीमला. एखादा प्लेअर या ठिकाणी विकेट गेली तर थोडंसं प्रेशर या ठिकाणी बिल्टअप होऊ शकतो. परंतु जर तर क्रिकेटमध्ये चालणार नाही. कारण दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर या मॅचवर या क्रीजवर जास्त वेळ त्यांनी या ठिकाणी घालवलेला आहे. त्यामुळे सेट झालेले आहेत आणि आता नजर त्यांची बसलेली आहे. त्यामुळे इथे एखादं विकेट या ओव्हरमध्ये जर गेला तर कुठेतरी कमबॅक करू शकतो दादरचा बादशाह. अन्यथा ही मॅच लवकरात लवकर फिनिश होईल ज्या पद्धतीनं आता सध्या दोन्ही खेळाडूंच्या टेम्परामेंट आपण पाहिला तर. परंतु सध्या ज्या खेळाडूंना अक्षरशः या 40+ क्रिकेटमध्ये धुमाकूळ निर्माण केलेला तो सध्या आपण पाहतोय सोन्या गायकवाड. अर्थातच लक्ष्मण गायकवाड सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या सोबत नॉन स्ट्राईकला आपण ज्यांना पाहतोय ते स्वतः कर्णधार या संघाचे आयकॉन प्लेयर आहेत आणि त्यांच्यावर त्यांनी देखील जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारीने सध्या खेळतात. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी बॉलर अगदी हुशार निघाला आणि त्याने अगोदरच ओळखलं, फुटवर्क जाणलं आणि लगेचच त्यांनी ऑफस्टिकला सोडून हा बॉल पिचिंग केलाय आणि तदनंतर आपण पाहतो डॉट बॉल आलाय. सर ह्या 18 चेंडूत 27 धावा जर बनवायच्या असतील तर मला वाटतं इथं काहीतरी एक रणनीती आखावी लागेल. थोडंसं फ्लायटेड डिलिव्हरी करावी लागेल, लालच दाखवावी लागेल फलंदाजाला आणि मोठे फटके खेळण्यासाठी मजबूर करावे लागेल. परंतु इथं असं तशा प्रकारची काही स्थिती निर्माण दिसत नाही मैदानामध्ये. पुन्हा एकदा सिंगलनं धावफलक हलता राहतोय. गोलंदाज आहेत महेंद्र. या खेळाडूचा जर उल्लेख केला तर काही 1 दशक किंवा तुम्ही 6 ते 7 वर्ष मागे गेलात तर या खेळाडूनं कळवे संघातून अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता हा खेळाडू सध्या आपण पाहतोय. परंतु मला वाटतं संगीत क्षेत्रामध्ये देखील रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित देखील आहेत आणि क्रिकेटचे अनेक मैदानं देखील या खेळाडूनं गाजवलेली आहे.
आणि तोच खेळाडू सध्या, आणि आजच्या दिवसामध्ये देखील पहिल्या इनिंगमध्ये या खेळाडूनं इम्प्रेस केलं, ज्याच्या बॅटमधून आपण षटकारांची आतषबाजी पाहिली ते महेंद्र बुवा. गोलंदाजी मार्कवर आणखीन एक ब्लॉक होलचा बॉल. व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आपण जर पाहिलं स्वतः संघाचे संघनायक किरण पाटील, आणि किरण पाटील यांचा जर विचार केला तर पनवेल रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि ते सध्या ॲज अ कॅप्टन भूमिका सध्या आपल्या संघासाठी बजावतात. असे हरहुन्नरी खेळाडू सगळे आपल्याला आज मैदानामध्ये 40+ क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. परंतु हे जे षटक आपण पाहतो हे इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना महेंद्र बुवा आपल्याला पाहायला मिळतात. समोर दोन दिग्गज प्लेयर आहेत, पण जास्त वेळ सोन्या गायकवाड यांना तुम्ही थांबवू शकणार नाही. बॉलवर केला हल्ला, बॉलला पाठवून दिलं सीमारेषा पार, मिडविकेटच्या दिशेनं हाय अँड हँडसम ह्यूज हिट मॅक्सिमम षटकार. गडी गमावलाय आणि आता मॅच अगदी जवळ येत चालली. ती 14 बॉल 19 धावा. याच दरम्यान कावकर्णच्या दिशेने चेंडू पटकावलेला आहे आणि तोपर्यंत मात्र 2 धावा अगदी सहजपणे धावून काढल्यात आणि दुहेरी धाव संख्येनंतर एकूण धाव संख्या होते ती धावफलकावर 34. दादरचा बादशाह टीमला अगोदर धावांचा दुष्काळ आहे, त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर एक चांगली उच्च कोटीची तुम्हाला फिल्डिंग क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवावं लागेल, कारण हा देखील एक महत्त्वाचा पार्ट असतो क्षेत्ररक्षण, कारण धावं वाचवणं अतिशय गरजेचं, कारण ऑलरेडी धावांची कमतरता आहे. सोन्या गायकवाड यांच्यासाठी यावेळी शरीरावर आदळलेला हा बॉल इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तो फसला आहे, परंतु एक सिंगल मात्र रोखू शकला नाही दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. इथे पंचांचा लेग बायचा इशारा आला, तोपर्यंत एक सिंगल. आणि आता या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ अजूनही जिवंत राहू शकतात, कारण एखादा विकेट जर या ओव्हरमध्ये आला तर इथे कमबॅक होऊ शकतं, परंतु 12मध्ये करायचे आहेत आता 16. अशा कित्येक मॅचेस आपण पाहिले की शेवटच्या षटकामध्ये 2 धावा देखील डिफेंड केले गेलेले आहेत. त्यामुळे क्रिकेट इज अ गेम ऑफ फुल्ली अनसर्टन्टी, वी विल नॉट प्रेडिक्ट अबाउट द क्रिकेट, असं सातत्याने आपण म्हणत असतो. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. काल कोणी गाजवलं त्यापेक्षा तुम्ही आज काय करताय हे क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे, कारण वेळ सगळ्यांची येते आणि आता त्या वेळेनुसार प्रत्येकाला खेळावं लागणार आहे. इथून जर एखादा ब्रेक थ्रू आला तर नक्कीच या मॅचमध्ये पुनरागमन होऊ शकतं. नक्कीच सर, एका विकेटची खरं तर गरज आहे, कारण ही जर विकेट आली, जोडी जर फुटली तर कदाचित या क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहत असतो की एक पार्टनरशिप जेव्हा तुटते तेव्हा मात्र येणारे फलंदाज नवीन असतात, त्यांच्यावर थोडंसं दडपण येतं आणि पुन्हा एकदा एक चूक करण्यास भाग पडलं जातं त्या फलंदाजांना, आणि तिथून मात्र मॅचचा जो टर्निंग पॉईंट ठरू शकतो. अशा पद्धतीचे आपण कैक सामने या क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहिले आहेत. तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल का? परंतु एक रणनीती आखावी लागेल, थोडंसं फलंदाजांना लालूच आपण म्हणतो ती दाखवावी लागेल. मोठा फटका मारण्याचा जर प्रयत्न फसला तर त्याच्यात एखादी विकेट इथं निर्माण होऊ शकते, पण त्यासाठी चौथं षटक जो गोलंदाज हाताळेल तो गोलंदाज असेल मंगेश, यांच्यावर ही जबाबदारी असेल आणि मंगेशला सर ती कामगिरी करावी लागेल. मॅचमध्ये जर जिवंत राहायचं असेल तर कदाचित हे षटक अतिशय महत्त्वाचं असेल. ते हिमांशू सूर्या अण्णा 11 या संघाला ज्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी हिमांशू सूर्या अण्णा या टीमने आतापर्यंत केलेली आहे, दोन्ही खेळाडू जर आपण मैदानामध्ये पाहिले तर दोन्ही खेळाडू अगदी प्रतिभावान आणि प्रतिभा संपन्न खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भरपूर क्रिकेटची मैदानं, भरपूर अनुभव आहे, त्या अनुभवाचा वापर, सातत्यपूर्ण सराव या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून एकीकडे आपण पाहतोय एक खेळाडू कॅप्टन नॉक कॅप्टन इनिंग खेळत असताना तर दुसरा खेळाडू ज्या विश्वासानं आपल्याला जी बोली लागली गेली ती जवळजवळ मला वाटतं 21,000 की 22,000 पॉईंट सोन्या गायकवाड यांच्यावर ऑप्शनमध्ये लागले गेले होते आणि सर्वाधिक पॉईंट ज्या खेळाडूवर लागले ते सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात. आणि तशाच प्रकारची कामगिरी जी जबाबदारी आपल्यावर आपल्या संघ मालकाने दिलेली आहे ती जबाबदारी सध्या त्याने पेलली आणि त्याच टेम्परामेंटने सध्या आपल्याला खेळत असताना आपण पाहतोय. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल हिट केला मिड विकेटला, तिथे बॉल सीमारेषेच्या बाहेर, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत बॉल सीमारेषा पार षटकार.
सहजतेनं सध्या हा षटकार मारला, त्याच्यावरून त्यांचं पोटेन्शियल आणि त्यांचं क्लास आपल्या लक्षात येतोय. हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा बॉलच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला बॉल जातोय, वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार नंतर दमदार चौकार. मुराद आनंद लुटतायत क्रिकेटचं. इथं फलंदाज सोनय गायकवाड त्याने एक सुंदर षटकारानंतर एक अगदी एफर्टलेस चौकार मारला. त्यांना माहित आहे की जो डीप बॅकवर्ड पॉईंटचा जो खेळाडू आहे तो मात्र कुठेतरी थोडासा स्क्वेअर असल्यामुळं एक जागा खाली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला. कमीत कमी ताकद आणि जास्तीत जास्त रिझल्ट आपण म्हणतो तशा पद्धतीचा फटका होता. यावेळेस मात्र कोणताही संधी खेळाडूंना आणि क्षेत्ररक्षकाला नाही. इथं पुन्हा एकदा जातोय स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीनं मारलेला सुंदर देखणा षटकार. याचबरोबर मॅच फिनिश